हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटवरूनही सरकारनं हालचाली सुरू केल्यात। जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती, त्यानुसार आढावा घेणं सुरू झालंय। दरम्यान या गॅझेटमध्ये नेमकं काय आहे पाहूया। हैदराबाद गॅझेटवरून जीआर काढल्यानंतर आता सातारा आणि औंध गॅझेटच्या हालचाली सुरू झाल्यात। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात हा अहवाल सादर होणार आहे। पुणे विभागीय आयुक्तांना उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या। हैदराबाद गॅझेटच्या जीआर प्रमाणेच सातारा गॅझेटलाही निकष लावण्यात येणार अशी माहिती आहे। सातारा औंध गॅझेटचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे। सातारा गॅझेटसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याचीही माहिती आहे। 1967च्या पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखले देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत आहे। मंत्री शिवेंद्रराजेंनीही पुणे विभागीय आयुक्तांकडून सातारा गॅझेटबाबत माहिती घेतली आहे। उपसमितीची बैठक घ्यायचे अधिकार हे अध्यक्षांकडे आहेत। चेअरमन म्हणजे आमचे जे विखे पाटील साहेब आहेत। 4 दिवसांमध्ये रिपोर्ट आयुक्तांनी पाठवावा म्हणून विखे पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं होतं। त्या बाबतीमध्ये नेमकी इथं कार्यवाही काय झाली आहे पुणे विभागाच्या स्तरावर एवढी फक्त माहिती आम्ही अनऑफिशियली किंवा चर्चेतनं घेतली। काय माहिती घेतली? काय माहिती ते कळलं ना तुम्हाला। आता सातारा गॅझेटमध्ये नेमकं काय आहे पाहूया। 1885च्या बॉम्बे गॅझेट शासकीय राजपत्रात सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे। वंशपरंपरा एकच असून विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम आणि आडनावं याशिवाय शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद आहे। 1885च्या सातारा गॅझेटियरमध्ये 1881च्या जनगणनेनुसार 5,83,000 कुणबी नोंदी आहेत। सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1819 मध्ये जनगणना राबवली होती। ही जनगणना जातनिहाय होती। जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात। मराठा समाजाची काही ठिकाणी कुणबी तर काही ठिकाणी कुणबीचा मराठा असा उल्लेख आहे। सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटियरची प्रथम इंग्रजी आवृत्ती जेम्स एम कॅम्पबेल याने गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड 19 म्हणून सन 1885 मध्ये प्रकाशित केले। त्याच्यानंतर ह्याच्यात कुणबी नोंदींचा रेकॉर्ड आहे की सन 1881 ते 85 मध्ये टोटल जी कुणब्यांची संख्या होती ती 5,83,569 होती आणि ती 1931 मध्ये 5,000 फक्त 789 असं राहिली। मग हे जे एवढे कुणब्यांची जी संख्या होती मग ही कुठे लुप्त झाली, कशी लुप्त झाली? प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये कुणबी शीर्षकाखाली स्वतंत्र माहिती दिलेली आहे आणि 20व्या शतकात जिल्ह्या कुणबी जातीचे स्वतंत्र अस्तित्व आढळत नसून ते मराठा जाती अंतर्गत लोप पावल्याचे आढळते। की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावीत, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं। त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण ते शब्द म्हणजे ट्रान्सलेशन करून त्याचा अर्थ समजावून घेऊन लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावर ओपिनियन घ्यायची ही प्रोसिजर आहे। हे मी का सांगतोय तर हैदराबाद गॅझेटच्या प्रक्रियेमध्ये मी होतो म्हणून सांगतोय। तर कदाचित ही सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील। तर सातारा गॅझेटवरही सगळे बसून मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे। आम्ही पण अनेकदा सांगितलं। मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आहे, त्यामुळे सातारा गॅझेटवरून काय निर्णय होतो हे कळेल। योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।